सांगलीसह राज्यात दिवसेंदिवस कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती खालावली आहे. ड्रग्जचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. गुन्हेगारांना आत्मविश्वास एवढा वाढला आहे की आपल्याला कोणी काही करू शकणार नाही अशी धारणा झाली आहे. नशेखोरांचा धिंगाणा सुरू आहे. याबाबत आवाज उठवून देखील सरकार कोणतेही कठोर पाऊल उचलत नाही, अशी टीका माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. आष्टा येथे वाढलेल्या नशेखोरीच्या प्रमाणावर तसेच कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर जयंत पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने आज पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. आष्टा परिसरात नशेखोरीत अल्पवयीन मुलं अडकली आहेत. जागोजागी अड्डे फोफावले आहेत. गोळ्या इंजेक्शनचा खच पडला आहे. पुढील पिढी बर्बाद होते आहे. यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे निवेदन अधीक्षक दोशी यांना दिलं आहे. तातडीनं LCBचे निरीक्षक संजीव झाडे यांना आदेश देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष विशाल शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे, उपनगराध्यक्ष दिलीप वग्यानी, दूध संघाचे अध्यक्ष संग्राम फडतरे, रघुनाथ जाधव, विराज शिंदे नगरसेवक उपस्थित होते. आष्टा शहरामध्ये अवैध धंद्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे आणि या अवैध धंद्याच्या विरोधात पोलिसांनी कडक कारवाई करावी हा आग्रही विनंती आणि मागणी करण्यासाठी आष्ट्याचे नगराध्यक्ष, आष्ट्याचे सर्व नेते आणि नगरसेवक आज जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटायला आलेले. आष्टा शहरामध्ये ड्रग्जचं एवढं प्रमाण वाढलेलं आहे की सगळी तरुण पिढी त्या विळख्यात जखडायला लागलेली आहे आणि म्हणून हे प्रमाण बंद झालं पाहिजे. ड्रग्जची विक्री आष्टा शहरात बंद झाली पाहिजे. यासाठी पोलिसांनी कडक कारवाई करावी आणि ड्रग्जच्या बरोबरच मटका, अवैध दारू आणि अवैध इतर व्यवसाय, गांजा वगैरे अशा सगळ्या विक्री ज्या चालू आहेत त्याला पोलिसांनीच कडकपणाने कारवाई करून बंद करावी ही आष्टा शहरातल्या सगळ्या नागरिकांची मागणी आज आम्ही पोलीस अधीक्षकांना दिली आणि पोलीस अधीक्षकांनी देखील त्यात लक्ष घालण्याचं मान्य केलं. सगळं आहे. अनेक वेळा तुम्ही तुमचं सरकार असताना DPDCच्या माध्यमातून CCTVसुद्धा पोलिसांना देत होता तुम्ही, पण आता तो प्रकार होत नाही. त्यामुळं कुठेतरी अंधाराचा गैरफायदा घेऊन गुन्हेगारी वाढत आहे असं सुद्धा समोर येते. आमची तीच मागणी आहे की असे सगळे जे डार्क स्पॉट इस्लामपूर शहरात म्हणजे उरण ईश्वरपूर शहर आहे किंवा आष्टा शहर आहे, सांगली मिरज कुपवाड शहर आहे, तासगाव असेल, विटा असेल, जत असेल, या सर्व शहरांमध्ये कवठेमंकाळ असेल, सर्व शहरामध्ये CCTV फुटेज शहरात आत माणूस आल्यानंतर तो कायम CCTV फुटेजच्या निगराणीखाली राहिला पाहिजे आणि तशी CCTV फुटेजचं नेटवर्क उभं केलं पाहिजे. आता सरकारने जे स्पेसिफिकेशन्स वगैरे दिलेले आहेत ते एवढे महाग आहेत असं दिसतं आहे किंवा स्पेसिफिक कंपन्यांनीच असं काहीतरी DITकडे, डिपार्टमेंट ऑफ IT कडे ही जबाबदारी त्यांनी दिलेली आहे. त्याच्यात काही काम होण्यासारखी व्यवस्था नाही आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. मधून त्यांना मिळत नाही सांगताय त्यांनी. त्याच्यावर तुम्ही पालकमंत्री पूर्वी एकदा पालकमंत्री मी असताना विटा, आष्टा, इस्लामपूर, तासगाव अशा सर्व शहरांना CCTV फूट देण्याचं काम आम्ही केलेलं. आता शहरं वाढलेली आहेत आणि आणखीन CCTVची मागणी आहे आणि CCTV पूर्ण शहरभर असेल तर प्रत्येक माणसाची हालचाल टिपता येते. कारण ह्या ड्रग्जचा व्यवसाय करणारे हे शहरात त्यांचा जो सुळसुळाट आहे तोही त्या CCTV फुटेजच्या फुटेजमध्ये पकडू शकतो आपण असं आम्हाला वाटतं आणि म्हणून आमची ही मागणी आहे की जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी देखील DPDCतून CCTV सर्व शहरांना लवकरात लवकर पुरवावेत. संपूर्ण दिवसेंदिवस कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती खालावलेली आहे आणि महाराष्ट्रात अनेक शहरामध्ये ड्रग्जचं प्रमाण फार वाढलेलं आहे. लहान बालकांच्यावर, मुलींच्यावर अत्याचार वाढलेले आहेत आणि त्यासाठी कडकपणाने सरकारने देखील याच्यात लक्ष घातलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की विधानसभेत अनेक वेळा आम्ही ह्या
मुद्दे मांडले, सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद नाही किंवा त्याच्यावर अंमल होत नाही आणि सगळ्या गुन्हेगारांना आपल्यावर कोणी अंकुश ठेवणारं नाही याचा आत्मविश्वास एवढा बळावलेला आहे की सर्रास सर्व काही चाललं. आता समृद्धी महामार्गावर नंबर प्लेट काढून गाड्या चालवून लोकांना मध्येच अडवून त्यांना लुटणे असेही प्रकार फार मोठ्या प्रमाणात होतात आणि त्यामुळं पोलीस यंत्रणा गुन्हा झाल्यावर पोचते. आमची मागणी आहे की गुन्हा होणार नाही याची काळजी देखील पोलिसांनी घेतली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.